Hello friends, today we are going to learn Unit 1.1 A Teenager's Prayer. The poem A Teenager's Prayer is composed by Samuel J. Morse. He has depicted the expectations of a teenager in a life. The poem is addressed to the God by a teenager. In this poem, a teenager prays to the God that he must guide all teenagers to lead a happy and rightful life. The rhyme scheme of the poem is ABCB. There are 5 stanzas in this poem. Let's see the first stanza. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginnings with it, so the teenager should start the day very cheerfully. He should take the correct decisions. As the teenager, he has to choose the right path. He should have positive thoughts in his mind. प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो. त्या दिवशी काय करायचं याचा निर्णय या किशोरवयीन मुलाला त्यालाच घ्यायचा असतो. त्याच्यासमोर अनेक पर्याय असतात, अनेक मार्ग असतात. त्यापैकी योग्य मार्ग कोणता हा त्यालाच निवडायचा असतो. नेक्स्ट स्टांजा. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. The teenager wants to be successful in his life. So, he has to choose the road which leads to success. If he chooses the darkened road, he may face great worry or pain. या किशोरवयीन मुलाला जीवनात यशस्वी व्हायचं असतं. त्याच्यासमोर अनेक मार्ग असतात. त्या मार्गांचा वापर करून त्याने जीवनात पुढे जायचं असतं. इथे या स्टांजामध्ये 2 मार्ग सांगितलेले आहेत. या किशोरवयीन मुलाच्या समोर 2 मार्ग असतात. त्यापैकी पहिला मार्ग आहे लीड्स टू ग्रेट सक्सेस. या पहिल्या मार्गावरून या मुलाने जर प्रवास केला तर तो यशाकडे जाईल. आणि दुसऱ्या मार्गावरून जर प्रवास केला दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि या दुसऱ्या मार्गावरून त्याने जर प्रवास केला तर त्याचं जीवन हे अधोगतीकडे जाईल. आणि म्हणून या मुलाने कोणता मार्ग निवडायचा आहे हे त्यानेच ठरवायचं आहे. या जीवनाचं मार्ग निवडण्याची जबाबदारी ही या किशोरवयीन मुलाची आहे. नेक्स्ट स्टांजा. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. इन दिस स्टांजा the teenager prays to God to show him right direction. He should recognize what is right and what is wrong. He wants to reveal his best qualities. या जगात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या चांगल्या गोष्टी पाहण्याची दृष्टी मला दे अशी प्रार्थना हा किशोरवयीन देवाजवळ करतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. जे योग्य आहे, जे चांगलं आहे त्या बाजूने उभं राहण्याचं सामर्थ्य तू माझ्यामध्ये दे अशा प्रकारची प्रार्थना हा किशोरवयीन मुलगा देवाला या स्टांजामध्ये करत आहे. नेक्स्ट स्टांजा. हेल्प लॉर्ड टू से जस्ट से नो when temptation
comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. The teenager urged God to stand on his side. He prays to God to give him strength to say no when he wishes to do some things bad or wrong. The teenager does not want to be the victim of bad company or habits. He wants to be physically fit and perfect for life every day. या किशोरवयीन मुलाच्या जीवनात अनेक मोहाचे किंवा कठीण प्रसंग येत असतात. अशा ह्या मोहाच्या किंवा कठीण प्रसंगी या किशोरवयीन मुलाच्या कडून कोणतंही वाईट वर्तन घडू नये म्हणून नाही म्हणण्याची शक्ती मला दे, अशा प्रकारची तो प्रार्थना देवाजवळ करत आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन द टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे मोह. त्याच्या जीवनात ज्यावेळेला असे मोह येतील त्यावेळेला नाही म्हणण्याची शक्ती मला दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि आयुष्यातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी, माझं शरीर निरोगी ठेवण्यासाठी मला शक्ती दे, अशा प्रकारची प्रार्थना तो देवाला करत आहे. लास्ट स्टांजा. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी that life is lived its very best with you walking next to me. In last stanza, the teenager thinks about the day when the teenage would end, when he would enter in adulthood. He will have convinced that he would have experienced good things by the guidance of God. He wants to lead perfect lives. So he requests God to be with him. ज्या वेळेला या किशोरवयीन मुलाचं किशोर वय संपेल त्यावेळेला मला असं वाटलं पाहिजे की माझे किशोरवयीन जीवन तुझ्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मी अतिशय चांगल्या प्रकारे जगलेलो आहे. त्याला अतिशय उत्तम जीवन जगायचं आहे आणि त्यामुळे तो देवाला सतत त्याच्या सोबत राहण्याची याचना या स्टांजामध्ये करत आहे. देव सतत आपल्या सोबत असावा या प्रकारची प्रार्थना तो देवाला करत आहे.